अधिक महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. ह्याच अधिक महिन्यात आपल्या आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी घडल्या, काही शुभ संकेत परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अधिक महिना, ज्याला धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास अशा विविध नावांनी ओळखला जातो. याच अधिक महिन्यात आपण खूप जास्त सेवा आपल्याकडनं घडली. आपण स्वतःला एक शिस्त लावली. खरं तर यंदाचा अधिक महिना हा आहे ना, उन्हाळ्यात आल्यामुळे गावाला जाणं किंवा यात्रेला जाणं, फॅमिलीसोबत ट्रिपला जाणं, या सगळ्या गोष्टी घडल्या. पण त्याच्याच बरोबर आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा झालीच असेल. आणि हीच आध्यात्मिक प्रगती किंवा आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत, तर ह्या सेवेने आपल्याला खूप काही शुभ संकेत दिले आहे. पण आपण प्रत्येक वेळेस घाबरतो. एखादी गोष्ट काहीतरी घडली तर ती घाबरते किंवा म्हणजे आपल्याला खूप जास्त भीती वाटते. काय होतं ना, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा करत असताना अचानक दिवा शांत झाला, मग काहीतरी वाईट घडणार आहे का? अजिबात नाही. कधी कधी खूप हवा येते, कधी कधी आपला फॅन चालू असतो, त्याच्या गोष्टीमुळे आपला दिवा शांत झाला. अशा वेळेस माफी मागून घ्यायची, आपली सेवा कंटिन्यू करायची. गुरुचरित्राचं पारायण मी करते आहे ताई. स्वप्नात मला कुत्रा चावला, काय शुभ संकेत आहे का? किंवा मी काहीतरी घाबरते, काहीतरी चुकलं का? बघा, आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो किंवा अगदी आपलं व्यंकटेश स्तोत्रमची सेवा चालू आहे ताई, स्वप्नात शेषनाग आला, मग भीती वाटते. काहीही नाही. सगळ्यात आधी तर तुम्ही ज्या काही सेवा करता, तुम्ही तुमच्या सांसारिक अडचणीत, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही या सगळ्या सेवा केल्या आहेत आणि अर्थात त्या परमेश्वरापर्यंत गेल्या आहेत. कधी नव्हे ते एकतर उन्हाळ्यात आलेला आहे हा म्हणजे संपूर्ण धोंड्याचा महिना, आपण जास्तीत जास्त दान धर्म करत आहे. आणि आता तो उत्तरार्ध म्हणजे लवकर अगदी 8 दिवसांनी धोंड्याच्या महिन्याची सांगता होणार आहे. मग ह्या कालावधीमध्ये आपल्याकडनं काही ना काही घडलं. एखादीला दान करण्यात आलं किंवा आपण पवित्र ठिकाणी जाऊन, गंगेच्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान केलं असेल, दीपदान तुम्ही केलं असेल. कधी नव्हे ते आपल्या घरात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण झालं. कधी दिवसाची इच्छा ती आपल्या घरात गुरुचरित्राचं पारायण झालं. किंवा आपल्या घरात मी कधीच नव्हतं ठरवलं ताई, पण ह्या वेळेस माझं लगातार 5 सत्यनारायण झाले. ह्या संपूर्ण अधिक महिन्याचं अवचित्त साधून न कळत रोज मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची माळ मी जपली. थोडक्यात काय, आपण आपल्या शरीराला आणि मनाला एक शिस्त लावली. सुट्टी जरी आहे, मुलांचा डबा नाही आहे, पण लवकर उठून सेवा करायची आहे. हे तुमच्यापासून माझ्यापर्यंत झालं आहे. का झालं आहे? कारण मनात एक होतं की नाही, अधिक महिना आहे ना, मला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मला जास्ती आता हे सगळं करून मी खूप करोडपती होणार, खूप मला मोठे मोठे घरं, प्रॉपर्टी, बंगल्या, गाड्या असं मिळणार, असं कोणाच्याच डोक्यात नाही आहे. प्रत्येकाच्या डोक्यात हेच आहे की नाही, मला सेवा करायची आहे. मला माझ्या मूळ पीठावर जाऊन मला देवीचा कुळाचार करायचा आहे किंवा मला प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन किंवा बाळकृष्णाच्या मंदिरात जाऊन मला अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण दान पण करत असतो किंवा म्हणजे देवाला पण आपण वाण देत असतो, दीपदान करत असतो. किंवा पौर्णिमा झाली, गुरुपुष्यामृत योग झालं, माता लक्ष्मीची, भगवान विष्णूची किती ती भरभरून सेवा केली आपण. हे सगळ्यांच्याच बाबतीत घडलं का सांगा? आता ज्यांच्या बाबतीत घडलं त्यांनी काहीतरी मोठं पाप केलं आहे, मला असं अजिबात म्हणायचं नाही. पण आपल्या अडचणी, आपल्यावर मागे असलेला व्याप, घरातील काम एवढं करूनही आपण केलं. आता काही काही लोकांना ह्या संपूर्ण म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर सेवा करायला जमली नाही, मग त्यांनी पौर्णिमेला केली. पौर्णिमेला नाही जमली तर मंगळवारी केली, मंगळवारी नाही जमली तर शुक्रवारी केली. थोडक्यात काय, कधी ना कधी करते आहे. प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे. अधिक महिन्याचा प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे. कधी नव्हे ते संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण झालं. कधीच आपण गीतेचा 15वा अध्याय पठण करत नाही. मी माझ्यावरनं सांगते, रोज गीतेचा अध्याय माझ्याकडनं पठण होत नाही. फक्त एकादशी असलं तर तो पठण होतो. पण स्वतःला एक शिस्त लावली की नाही, एक माळ, आता जरी मी गावी आलेले आहे तरी पण एक माळ जप करायची, 2-2 अध्याय पठण करायचे. काही जिकडे जीवाचं तिकडे काही पण हो, रोज विष्णू सहस्रनाम 3 वेळा, व्यंकटेश स्तोत्रम इथे पण आहे तरी पण करण्याचा प्रयत्न करते. का? कारण एक सवय लागलेली आहे, एक आवड निर्माण झालेली आहे. जेव्हा आपण आपल्या घरी असतो ना, घरातली कामं, मुलं घरात असतात, सगळं करून आपण सेवा करत असतो. थोडीफार चिडचिड होणं स्वाभाविक आहे, पण तो आनंद किती मिळतो ना, हे जो सेवा करतो ना त्यालाच माहिती आहे. आणि या सगळ्या सेवा तुमच्याकडनं घडतात. करता करविता महाराज आहे, परमेश्वर तिथे बसलेला आहे. कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची हे सगळं त्याच्यावर आहे. आपण फक्त निमित्त मात्र असतो. तर एवढं सगळं जबाबदाऱ्या सांभाळून, एवढ्या सगळ्या अडचणी येऊन आपण सेवा केली. आणि खरं सांगा, ही सेवा केल्यावर किती आनंद झाला? काही मागितलं नाही, मागितलं, फक्त सेवा घडली.
हे जर तुमच्यावर आहे ना, तर समजून घ्या की तुमच्यावर खरंच परमेश्वराची कृपा आहे. या अधिक महिन्याचं अवचित्त साधून तुम्ही तुमच्या नंदेला किंवा तुमच्या मुलीला, मानलेल्या मुलीला, ज्याला आपण मानसकन्या म्हणतो, तिला बोलून तुमच्याकडनं दानधर्म घडलं. भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा तुमच्याकडनं घडली. हे सगळं परमेश्वराने तुम्हाला निवडलं आहे. तुम्ही आहात की देवाने तुम्हाला निवडला या सगळ्या घटना करण्यासाठी, या सगळ्या सेवा करण्यासाठी. आणि अधिक महिन्यामध्ये हे सगळं जर तुम्हाला तुमच्याकडनं घडलं किंवा अजूनही घडणार असेल, तर समजून घ्या की परमेश्वराची तुमच्यावर कृपा आहे आणि परमेश्वर तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी करत आहे. रोज विष्णू सहस्रनाम आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ ऐकतो तरी, आपण श्रवण करतो तरी, श्रवण करण्याने सुद्धा आपल्या इंद्रियांना चालना मिळते. आपले इंद्रिय हे ऍक्टिव्ह होतात. हे खूप महत्वाचं आहे. ह्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. आपण गावाला आहेत किंवा प्रवासातही आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करतो मन शांत ठेवून. का? कारण या सगळ्या घटनांसाठी परमेश्वराने आपल्याला निवडलं आहे. आपण आपल्या अडचणी, दुःख, संकट, त्रास या सगळ्यांना बाजूला सोडून आपण या अधिक महिन्यात या सगळ्या सेवा घडल्या. मग कुळाचार करणं आहे किंवा कुळदेवीची सेवा करणं आहे, माता लक्ष्मीची सेवा करणं आहे, ज्या देवाला तुम्ही मानता. मग भगवान विष्णूंची घडली आहे, बाळकृष्णांची आपण आपल्याकडनं सेवा घडली आहे किंवा घडणार आहे. अजून बरेच म्हणजे 10-1 दिवस बाकी आहे. तेवढ्यात आपल्याकडनं ही सेवा घडणार आहे. आणि तुमच्याकडनं घडली नसेल तर अजून दिवस बाकी आहे. अजूनही कमेंट्स लागत आहे, आमचं ना सत्यनारायण राहून गेलं ग, आम्ही करू शकतो का? नक्कीच. या संपूर्ण अधिक मासामध्ये एक तरी सत्यनारायण करावं. पण लोकांचे 5-5, 10-10 इतके सत्यनारायण, अजूनही लोकांचे संपूर्ण अधिक मासामध्ये सत्यनारायण चालू आहे. एवढी मोठी सेवा आपल्याकडनं घडली आणि आनंद खूप आहे आपल्याला. ह्या सेवेचा आनंद खूप आहे. एखादा व्यक्ती जेव्हा अध्यात्मात येतो ना, तेव्हा त्याचा चेहऱ्यावर ते तेज, त्याच्या बोलण्यातून ते जाणवतो की हा मुलगा शांत आहे किंवा ही व्यक्ती शांत आहे. अध्यात्मात खूप छान. अध्यात्म हे अथांग समुद्रासारखं आहे. कोणीही जन्मजात अध्यात्म घेऊन येत नाही. आपण प्रत्येकजण आपापल्या लेवलने तोडकं मोडकं सेवा करत असतो. पारायण किंवा मंत्राचं उच्चारण आहे, सेवा आहे, आरत्या आहे, हे आपण करत असतो. आणि हे करत असताना स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. अध्यात्माबरोबर परमेश्वराची गोडी लागते. आता ह्या अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, महाराजांची ज्या पद्धतीने गोडी लागली आहे, त्याच पद्धतीने भगवान विष्णूंची गोडी लागली आहे. त्यांच्यावरचं प्रेम, आत्मविश्वास, त्यांच्यावरची श्रद्धा दृढ झाली आहे. जेव्हा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करते तेव्हा एक आनंदच वेगळा असतो. का बरं काय माहिती? खूप आवडतं ते, खूप आवडतं. म्हणजे जेव्हा ते आलं तरी म्हणा, कधी आपण रील्स बघत असतो ना, अचानक भगवान विष्णू आहे की ते शेषशयनावर विराजमान आहे, माता लक्ष्मी पाय चेपत आहे, ते इतकं भारी वाटतं ना बघून. मग अशा वेळेस वाटतं की किती छान आहे ते सगळं, की आपण हे अनुभवतो आहे, आपल्याकडनं यांची सेवा घडत आहे किंवा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पाय चेपत आहे. तर किती मोठं आहे की म्हणजे असं एक परमेश्वराबद्दलच्या भक्तीचं जे काही प्रेम आहे ना, ते जागृत होतं आणि खूप छान वाटतं. आपल्याला असं वाटतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत की कधी एकदा बालाजीला जाते. म्हणजे आज तर इतकं कधी कधी असं वाटतं ना की महाराज लवकर अक्कलकोटला बोलवा. इतके वर्ष झाले आहे, 3.5 वर्ष होती मी अक्कलकोटला गेली नाही. आणि काही लोक आहे जे दर महिन्याला अक्कलकोटला जातात. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की महाराज तुम्हाला बोलवता. करता करविता ब्रह्मांड नायक ते आहे, आपण फक्त निमित्त मात्र असतो. पण आपल्या अडचणी, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून एवढं सगळं आपल्याकडनं घडतं. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. सगळ्यांकडनं हे घडतं का सांगा? आज सगळ्यांकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळे, पण ह्या सेवा त्यांच्याकडनं घडता का? परमेश्वराने आपल्याला निवडलं आहे. त्या संदर्भात त्याच्यासाठी परमेश्वराची नेहमी आभार, ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. या युनिव्हर्सचं, ब्रह्मांड नायकांचं खूप आभार की तुम्ही आम्हाला निवडलं, की हा संपूर्ण परमेश्वर रूपी जन्म घेऊन देवाने आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलं आहे. आणि अर्थात आपले कर्मही चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीला आपण मदत करतो हे सुद्धा ब्रह्मांडाने लिहिलेलं आहे की ह्या व्यक्तीला तू मदत कर, याच्यासाठी तू हे कर, याला पाणी दे, याला अन्नदान दे. का? तर त्याने आपल्याला निवडलं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवावं की देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे. एखाद्याला पाण्याची बाटली आपण दान करतो, एखाद्याला वडापाव दान करतो, हे आपल्याला दान करण्यासाठी परमेश्वराने बनवलं आहे. याच्यासाठी नक्कीच परमेश्वराचे आभार मानलं पाहिजे. म्हणून ह्या घटना तुमच्याकडनं घडल्या ना संपूर्ण अधिक महिन्यामध्ये किंवा घडणार आहे, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. परमेश्वराचं वेळ लावायला सुद्धा म्हणजे स्वतःमध्ये तेवढी क्षमता पाहिजे आणि भाग्य पाहिजे की आपल्याला परमेश्वराचा वेळ लागलाय. ते सगळ्यांनाच लागत नाही.
आपण भाग्यवान आहोत. आणि यासाठी खूप आनंद व्यक्त करा की देवा, तुमच्या चरणांशी मला तुम्ही स्थान दिलं आहे. तोडकी मोडकी सेवा आपण करत असतो. रोज काय प्रत्येकाला 4-4, 5-5 तास आपण बसत नाही. जेवढं होईल तेवढं करतो, नाम जप करतो. चालता बोलता कुठल्याही मंदिरात गेलं तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत येतो. का? कारण त्या नावाची गोडी लागलेली आहे आपल्या. कुठे पण जा तुम्ही जगाच्या पाठीवर, कुठलं हेच येतं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मग असं वाटतं अरे नाही, आपण दुसऱ्या मंदिरात आलो आहे, पण नावाची तर गोडी लागली आहे आणि त्याच नावाची गोडी लागल्यावर परमेश्वरालाही आपली गोडी नक्कीच लागते. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.